आज होळीच्या नादामध्ये चांगलाच भांडणाचा सीन झाला. अरे थांबा थांबा सांगतो सुरुवातीपासून. तर काय चाललं गावकरी मित्रांनो, मी तर तसं राहतो माझ्या गावामध्ये. आज सकाळी सकाळीच आपल्या विराटला कोणी मारलं होते की राव. होय, आता जे काम करायचे ते थकून गेले. मात्र आता मात्र विराट लागला आंघोळीचं पाणी भरण्यासाठी. आणि थोडस बी पोरानं काम केलं नाही की झाला विराटच्या हाताला भाऊ. आहे ते कुठं जाग्या? तसा आज सूर्य पण खूपच सुंदर दिसत आहे. सूर्यदेवाचे दर्शन ते घेऊन आंघोळ ते करून आलो आहे महाराजाची पूजा ते करण्यासाठी. आणि आज तसं होळी असल्यामुळे माझ्याकडून तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावानो होळीच्या. अरे यार, हे डमरू मात्र एकच नंबर बाजू राहिलं. आता घरच्याने पण सांगून टाकलं बाबा, आता बस झालं तुझं परवण्याच्या नाता हा शेताला. आता आपण निघालतो मस्तपैकी डबा ते बांधून शेताकडे. इकडे कामाचं काय ऐका होईना, परंतु पोट्या पाण्याचा आधी मात्र पाहिजे भाऊ. आज शेताकडे एवढं काम लागलं ना, काही बघायचं कामच नाही भाऊ. आणि आज घरचे असल्यामुळे काही व्हिडिओ बी बनवू शकलो नाही. तसा आज कोणी दिवस उजळला होता की आज कृष्णा भाऊने जास्तच मदत केली राव माझी. आपला कोंग्या दोस्त असल्यामुळे आपण होळीचा पण ब्लॉग बनवू शकलो. कसं झालं, मी माळावरून होळी घरी. आमच्या गावामध्ये होळी पेटवण्यासाठी एवढ्या बोंबा होत्यात ना, कोणी गुडघ्यातून मोडू पडू राहिलं होळी पेटवण्याकरिता, तर कोणी वरून आपटू राहिलं. हे तर असं चलत राहते. परंतु तुम्हाला माहित आहे का होळी का साजरी करते? एका काळी हिरण्यकश्यप नावाचा दुष्ट राजा होता. त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा पण होता. तो भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त पण होता. हे हिरण्यकश्यपला बिलकुल पण आवडत नव्हतं. त्याने प्रल्हादला कित्येकदा त्रास पण दिला. तू भगवान विष्णूची पूजा ते करत जाऊ नको. पण प्रल्हाद विष्णूची भक्ती सोडत पण नव्हता. हिरण्यकश्यपला एक बहीण होती, तिला अग्नीत न जळण्याचे वरदान मिळाले होते. त्यामुळे हिरण्यकश्यपने होलिकाला सांगितले प्रल्हादला अग्नीत भांडीवर बसविण्यासाठी. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद तसाच शेप राहिला. होलिका मात्र जळून खाक झाली. आजच्या ह्याला तर एवढंच होतं. तर चला राधे राधे.